माळीणगाव दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 82 वर। आर पाटील आणि माणिकराव ठाकरेंनी केली बचाव कार्याची पाहणी। माळीण दुर्घटनेत हरवलेल्यांच्या शोधासाठी नातेवाईक झाले हवालदिल। पाऊस आणि चिखलामुळे एनडीआरएफच्या जवानांना बचाव कार्यासाठी करावी लागतीये झुंज। माळीण गावाप्रमाणे भिवंडीतल्या 12 गावचे रहिवासीही राहत आहेत भीतीच्या छायेत। अनेक वेळा डोंगर खचण्याचे झालेत प्रकार। गांधी साधूपणाचं एक वक्तव्य आहे त्यांनी केलेलं असेल। जागा वाटपावरून काँग्रेस राष्ट्रवादी झुंपली। आघाडीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर। म्हणाले राष्ट्रवादीचं वक्तव्य संधी साधूपणाचं। पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून आघाडीत झुंपली। राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडांसाठी पक्षाचा आग्रह, तर काँग्रेसनं सुचवलं राजेंद्र गावितांचं नाव। मॉडेल बलात्कार प्रकरणी शिवसेनेने घेतली आरोपी पोलीस अधिकारी सुनील पारस्कर यांची बाजू। पोलीस खात्याला प्रकरण संयमानं हाताळण्याचा दिला सल्ला। विदर्भ राज्य समितीचा नितीन गडकरींच्या घरावर मोर्चा। सत्तेवर आल्यानंतर वेगळ्या विदर्भाबाबत भाजपची भूमिका बदलल्याचा आरोप। बॉम्बे 17 नाटकाच्या पहिल्या 2 प्रयोगांना सेन्सॉर बोर्डाची परवानगी। आयबीएन लोकमतला केला होता परवानगीसाठी पाठपुरावा। आणि चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय कुस्तीपटूंचं दिल्ली एअरपोर्टवर उत्साहात स्वागत। सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि अमित कुमार गोल्ड मेडल जिंकून मायदेशी परतले।